कृषक सुधार मंडळाकडून दडपशाहीची धडपड, अर्थकारणाच्या सत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न, भुरट्यांना सोबत घेऊन प्रचारांचा फंडा. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाच्या हिंद केशरी शंकरपटाच्या पहिल्याच दिवशी कृषक सुधार मंडळांची व्यवस्था व अर्थकारण चव्हाट्यावर येताच मंडळाकडून चोरांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या असून भुरट्यांना हाताशी घेऊन जनतेशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 151 वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक शंकरपटात विदर्भासह मध्य प्रदेश, मराठवाडा, छत्तीसगड व राज्यातील विविध भागातून पट शौकीनाची हजेरी लागते. हजारोंच्या संख्येत शेतकरी नागरिकांची गर्दी या शंकरपट यात्रा महोत्सवात होते. दरम्यान यात्रेत झुले, खेळणी, शेती साहित्य व इतर असंख्य दुकाने या ठिकाणी लागतात. कृषक सुधार मंडळाकडून या शेकडो दुकानांना भाडेपट्ट्याच्या रकमेवर परिसरातील आखलेली जागा दिली जाते. हे वास्तविकता आहे. परंतु जास्त लालसेपोटी पटात होणारी यात्रेकरूंची गर्दी व संभाव्य धोका न जुमानता ही दुकाने उभारून कृषक सुधार मंडळाकडून अर्थकारण होत असल्याचा संशय पहिल्याच दिवशी घडलेल्या एका घटनेतून व्यक्त केला जात होता. सदर बातम्या माध्यमांनी प्रकाशित करताच कृषक सुधार मंडळांची आपल्या अर्थकारणाच्या सत्यावर पांघरून घालण्याची धडपड सुरू झाली आहे. उद्घाटनाच्या दिवशी नको त्या ठिकाणी लागलेल्या दुकानाच्या कारणावरून कृषक सुधार मंडळ व तळेगाव दशासर पोलिसात मतभेद निर्माण झाले होते. या विवादात तब्बल 2 तास शर्यत बंद ठेवण्यात आली होती व चक्क भोंग्यात घोषणा करण्यात आली. दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित हजारो लोकांना घडलेला प्रकार अवगत झाला असताना कृषक सुधार मंडळांना बैलगाडा शर्यतीसाठी दुकानाचे अर्थकारणात महत्त्वाचे असल्याचे सुद्धा समोर आले होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी समन्वय साधल्याने पट पुन्हा सुरू करण्यात आला होता. पटाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी आयोजक कृषक सुधार मंडळाची व्यवस्था चव्हाट्यावर आल्याने माध्यमांनी घडलेली वास्तविकता मांडली. मात्र बातम्या प्रकाशित होताच कृषक सुधार मंडळाकडून दडपशाहीचा उपयोग केला जात असून घटनेपेक्षा मंडळाचे अर्थकारण कृषक सुधार मंडळाचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. संशयित बाबी समोर येताच मंडळाकडून सदर विषयावर पांघरून घालण्याची धडपड केली जात आहे. दरम्यान एका भुरट्या पत्रकाराला सोबत घेऊन सत्य मांडणाऱ्या प्रसार माध्यमांची गडचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्याच्या हातात शेण तेच स्वच्छतेचे धडा देताना दिसून येत असल्याने कृषक सुधार मंडळाच्या अर्थकारणात नेमकं दडलंय तरी काय, या प्रश्नांना आता तोंड फुटू लागले आहे. प्रसार माध्यमांनी आर्थिक बाबींबाबत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केल्याने प्रसार माध्यमांना लक्ष्य करून निषेधात्मक बातम्या प्रसारित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तथापि घटनेची खरी माहिती जनतेसमोर असून सत्य लपवता येत नाही अशी प्रतिक्रिया नागरिक व पटप्रेमींमधून व्यक्त होत आहे.